नमस्कार. देश का ढासाळतो, देश का बेचिराख होतो, हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत. प्रथम प्रस्तावना पाहूया आणि नंतर एका मुद्द्याद्वारे त्याचं विश्लेषण करू. देश अनेक कारणामुळे ढासळतो. देश ढासळण्याची, बेचिराख होण्याची अनेक कारणं आहेत. या अनेक कारणामुळे देश ढासळतो. दृष्टिकोन, हेतू, उद्देश चांगला नसणे, अहंकार, जास्तीत जास्त अहंकार असणे, लालच असणे, स्वार्थ असणे, प्रेम, सत्य, निष्ठा, एकता व चांगल्या गुणाचा, चांगल्या विचारांचा अभाव असणे, नियोजन नसणे, चांगले नियोजन नसणे, निर्णयाचा अभाव असणे, चांगल्या निर्णयाचा अभाव असणे, अज्ञान असणे, बेशिस्तपणा असणे, अस्वच्छता असणे, चांगल्या दर्जेदार उत्तम शिक्षणाचा अभाव असणे, शिक्षणावर खर्च कमी असणे, महत्त्व कमी असणे, शिक्षणाचं महत्त्व कमी असणे, कला, कौशल्य, गुणवत्ता यास महत्त्व नसणे, तसेच देशाबद्दल अभिमान नसणे, आदर नसणे, निष्ठा नसणे, आळस व निष्काळजीपणा असणे, विदेशी प्रभाव व अनुकरण असणे, स्वनिर्मिती नसणे, तसेच सावधानता व सतर्कता नसणे, देशहित व देश कल्याणाचा विचार नसणे, चांगला निर्णय नसणे, जास्तीत जास्त भ्रष्टाचार असणे, त्याच्यानंतर विकास व प्रगतीची आवड नसणे, चांगल्या उत्तम गुणाची सांगड नसणे, देश आवड नसणे, व्यावसायिक शिक्षणास महत्त्व नसणे, जिल्हा परिषद शाळांना कुलूप व खाजगी शाळांना प्राधान्य असणे, शिक्षणापेक्षा ज्ञान, कलांपेक्षा पैसा, मोठेपणा, ढोंगीपणा, नाटकीपणा व देखावपणा यास अतिमहत्त्व असणे, या सर्व कारणामुळे देश बेचिराख होतो, देश ढासळतो. म्हणून देशाला जर परिपक्व बनवायचा असेल, देशाला जर बलवान बनवायचा असेल, देशाला जर बलशाली बनवायचा असेल, तर दृष्टिकोन चांगला असला पाहिजे, हेतू चांगला असला पाहिजे, उद्देश चांगला असला पाहिजे, देशाबद्दलचा उद्देश चांगला असला पाहिजे, देश विकास हेच ध्येय असलं पाहिजे, हेच स्वप्न असलं पाहिजे. कारण देशाचा विकास झाला तर प्रत्येक व्यक्तीचा विकास होतो. म्हणून देशाचा विकास झाला पाहिजे, देश पुढे गेला पाहिजे, देश प्रगतशील झाला पाहिजे, देश विकसित झाला पाहिजे. म्हणून देश विकास, देश कल्याण हेच सर्वांचं लक्ष असलं पाहिजे. तसेच प्रेम, सत्य, निष्ठा, एकता व चांगल्या विचारांचा अंकुर फुलला पाहिजे. नियोजन चांगलं असलं पाहिजे, निर्णय चांगला असला पाहिजे, देशाबद्दलचे निर्णय एक उत्तम दर्जेदार असले पाहिजे, शिक्षणावर जास्तीत जास्त खर्च केला पाहिजे, ज्ञानाचा अंकुर फुलला पाहिजे, शिस्तपणा असला पाहिजे, जास्तीत जास्त स्वच्छता असली पाहिजे, चांगले उत्तम दर्जेदार शिक्षणाचा अंकुर फुलला पाहिजे, शिक्षणावर जास्तीत जास्त खर्च केला पाहिजे, शिक्षणाचं महत्त्व वाढवलं पाहिजे, कला, कौशल्य, गुणवत्ता यास महत्त्व दिलं पाहिजे, देशाबद्दल अभिमान असला पाहिजे, आदर असला पाहिजे, निष्ठा असली पाहिजे, आळस, निष्काळजीपणा याची राख केली पाहिजे, विदेशी प्रभाव व अनुकरण हे जास्त असू नये, जास्त विदेशी प्रभाव असू नये, विदेशाचं अनुकरण करू नये, तर स्वनिर्मिती असली पाहिजे. तसेच सावधानता व सतर्कता असली पाहिजे, देशाबद्दल नेहमी जागृत असलं पाहिजे, भारतीय संस्कृतीचं महत्त्व जाणलं पाहिजे, देशहित व देश कल्याणाचा विचार केला पाहिजे, चांगला निर्णय घेतला पाहिजे, भ्रष्टाचार संपवला पाहिजे, विकास व प्रगतीची आवड असली पाहिजे, चांगल्या उत्तम गुणाची आवड असली पाहिजे, देशाची आवड असली पाहिजे, व्यावसायिक शिक्षणास प्राधान्य दिलं पाहिजे, जिल्हा परिषद शाळांना प्राधान्य दिलं पाहिजे, शिक्षणापेक्षा ज्ञान व कलांपेक्षा पैसा, मोठेपणा, ढोंगीपणा, नाटकीपणा व देखावेपणा यास अतिमहत्त्व असू नये, तर शिक्षण, ज्ञान, कला यास जास्त महत्त्व दिलं पाहिजे. यामुळे देश परिपक्व बनेल, बलवान बनेल, बलशाली बनेल, सुंदर बनेल, छान बनेल. देशाला जर टिकवायचा असेल, देशाला जर विकसित करायचा असेल, देशाला जर प्रगतशील करायचा असेल, तर एकता असणे आवश्यक आहे. सर्वांमध्ये एकता असणे आवश्यक आहे. सर्व देशवासियांनी, सर्व नेत्यांनी, राजकर्त्यांनी, सर्व लोकांनी देशासाठी झटला पाहिजे. देश विकास, देश प्रगती, देशाचं कल्याण, देशाचं हित हे सर्वांचं लक्ष असलं पाहिजे. एकता असेल तरी सहज शक्य होतं. सर्वांनी एकजूट झालं पाहिजे.
सर्वांनी देशासाठी एकजूट होऊन मतभेद दूर करून जातीभेद दूर करून सर्वांनी समानतेने एकजूटपणे एकरूपतेने सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि आपल्या देशासाठी आपल्या भारत देशासाठी झटला पाहिजे. तरच देश प्रगतशील होईल, बलवान होईल, बलशाली होईल, सुंदर होईल, छान होईल, मस्त होईल. म्हणून देशासाठी झटलं पाहिजे. देश कल्याण, देश हित, देश विकास हेच सर्वांचं लक्ष असलं पाहिजे. यासाठी एकता फार महत्त्वाची आहे. तसेच देशाबद्दलचा दृष्टिकोन, हेतू, उद्देश हा चांगला असला पाहिजे. देशाबद्दलचा सर्वांचा, राजकर्त्यांचा, नेत्यांचा, प्रत्येक व्यक्तीचा, समाजाचा देशाबद्दलचा दृष्टिकोन, उद्देश, हेतू चांगला असला पाहिजे. तरच देशाची प्रगती होते, तरच देशाचा विकास होतो, देश पुढे जातो, देशाचं कल्याण होतं. म्हणून प्रत्येक व्यक्ती समाजाचा विकास व देशाचा विकास झाला पाहिजे, तरच देश पुढे जातो. तसेच देशाबद्दल चांगली निष्ठा असली पाहिजे. देशाबद्दलचा अभिमान, प्रगल्भ अभिमान असला पाहिजे. प्रेम असलं पाहिजे. देशाबद्दल प्रेम असलं पाहिजे. देशावर प्रेम असलं पाहिजे. निष्ठा असली पाहिजे. देशाबद्दलचा आदर असला पाहिजे. प्रेम, सत्य, निष्ठा असली पाहिजे. देशाबद्दल नेहमी जागृत असलं पाहिजे. योग्य नियोजन असलं पाहिजे. कोणतंही धोरण ठरवायचं, कोणताही निर्णय घ्यायचा, याबद्दल योग्य निर्णय असला पाहिजे, योग्य नियोजन असलं पाहिजे, योग्य निर्णयाची अंमलबजावणी केली पाहिजे. सर्व चौकशी करून, सर्व विचार विनिमय करून देश हित, देश कल्याण साधलं पाहिजे. शिस्तपणा असला पाहिजे, कारण शिस्तीशिवाय कशालाच महत्त्व नाही. म्हणून शिस्त असली पाहिजे. प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक बाबीत, प्रत्येक गोष्टीत शिस्तपणा असला पाहिजे. तसेच स्वच्छता असली पाहिजे. देशामध्ये सर्वत्र ठिकाणी, चांगल्या ठिकाणी स्वच्छता असली पाहिजे, कारण स्वच्छता असल्याशिवाय देशाची प्रगती होत नाही, देश सुंदर होत नाही. तसेच शिक्षणावर जास्तीत जास्त खर्च केला पाहिजे, कारण शिक्षणाचं महत्त्व अगाध आहे, अपार आहे. शिक्षणाशिवाय प्रगती होत नाही. शिक्षणाशिवाय व्यक्ती, समाज, देशाची प्रगती होत नाही. सर्वांगीण प्रगती कोणाचीच होत नाही. म्हणून शिक्षण फार महत्त्वाचं आहे. शिक्षण फार महत्त्वपूर्ण आहे, मूल्यवान आहे. म्हणून शिक्षणास महत्त्व दिलं पाहिजे. शिक्षण दर्जा वाढला पाहिजे. शिक्षणाचं उंची वाढवली पाहिजे. शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे. शिक्षणाशिवाय देशाचा विकास होत नाही. म्हणून प्रत्येक व्यक्ती, तळागाळातील लोक शिकले पाहिजे, घडले पाहिजे. त्यांना शिक्षणाचं महत्त्व कळालं पाहिजे. शिक्षणावर जास्तीत जास्त खर्च केला पाहिजे. शिक्षणाचं महत्त्व वाढलं पाहिजे. सर्वात जास्त खर्च, सर्वांपेक्षा सर्वात जास्त खर्च शिक्षणावर असला पाहिजे. म्हणून शिक्षण फार महत्त्वाचं आहे. म्हणून सर्वांनी शिकलं पाहिजे आणि चांगलं शिक्षण असलं पाहिजे, सुशिक्षित शिक्षण असलं पाहिजे. तसेच आळस, निष्काळजीपणा यास चान्स असू नये. आळस, निष्काळजीपणा फेकून दिला पाहिजे. त्याची राख केली पाहिजे. चंचलता असला पाहिजे. विदेशी जास्त प्रभाव असू नये. विदेशी अनुकरण असू नये, कारण विदेशी प्रभाव असेल, विदेशी अनुकरण असेल तर प्रगती होत नाही, विकास होत नाही. म्हणून जास्तीत जास्त विदेशी प्रभाव, अनुकरण असू नये. तर आपल्या देशाची संस्कृती, आपल्या देशाचा विकास हेच अवलंबून असलं पाहिजे. आपल्या देशाची जी संस्कृती आहे त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे आणि त्या संस्कृतीप्रमाणे आपण वागलं पाहिजे. स्वनिर्मिती असली पाहिजे. स्वनिर्मिती असल्याशिवाय देश पुढे जात नाही. प्रत्येक गोष्ट विदेशातूनच घ्यायची, प्रत्येक गोष्ट विदेशाकडूनच घ्यायची असं असलं नाही पाहिजे. मोबाईल असो, या कोणतेही तंत्रज्ञान असो, या कोणतेही उद्योगधंदे असो, कोणत्याही वस्तूचे, कोणत्याही गोष्टीचे, कोणत्याही बाबीचे उद्योगधंदे असो, याची स्वनिर्मिती असली पाहिजे. म्हणून आपल्या देशातच निर्मिती झाली पाहिजे. मोबाईलची निर्मिती आपल्या देशात झाली पाहिजे. प्रत्येक वस्तूची निर्मिती आपल्या देशात झाली पाहिजे. तरच आपला देश प्रगतशील होतो, विकसित होतो. म्हणून यामुळे यावर जास्तीत जास्त खर्च केला पाहिजे. चांगल्या उद्देशासाठी, चांगल्या हेतूसाठी, चांगल्या दृष्टिकोनासाठी, ज्यातून आपल्या देशाचा विकास होईल, प्रगती होईल, आपला देश पुढे जाईल, अशा दृष्टिकोनातून जास्तीत जास्त उद्योगधंद्याची निर्मिती आपल्या देशातच केली पाहिजे. मग स्वनिर्मिती असली पाहिजे. त्याच्यानंतर सावधानता, सतर्कता असली पाहिजे. देश कल्याणासाठीच विचार केला पाहिजे. देशाविषयी निष्ठा असली पाहिजे, चांगल्या निष्ठा असली पाहिजे.
भ्रष्टाचार संपवला पाहिजे. भ्रष्टाचार चान्स असू नये, संधी असू नये, भ्रष्टाचार संपवला पाहिजे. विकास प्रगतीची आवड असली पाहिजे. विकास प्रगतीची आवड असली पाहिजे. चांगल्या उत्तम गुणाची सांगड घातली पाहिजे. देशाची आवड असली पाहिजे. देशाविषयी प्रेम असलं पाहिजे. देशाविषयी निष्ठा असली पाहिजे. देशाविषयी चांगला दृष्टिकोन असला पाहिजे. चांगला हेतू असला पाहिजे. व्यावसायिक शिक्षणाला जास्त महत्त्व दिलं पाहिजे. कारण व्यावसायिक शिक्षणाला जास्त महत्त्व दिलं तर देशाची प्रगती होते, देश विकास होतो. जिल्हा परिषद शाळांना प्राधान्य दिलं पाहिजे. कारण जिल्हा परिषद शाळा महत्त्वाच्या असतात. चांगले दर्जेदार उत्तम शिक्षक नेमून जिल्हा परिषद शाळांना महत्त्व दिलं पाहिजे. खाजगी शाळांना जास्त महत्त्व न देता जिल्हा परिषद शाळांना जास्त महत्त्व दिलं पाहिजे. कारण त्याच्यातूनच खरा विकास होतो. जिल्हा परिषद शाळामुळेच देशाचा, प्रत्येक व्यक्तीचा, समाजाचा, देशाचा विकास होतो. पण जिल्हा परिषद शाळांना जास्तीत जास्त प्राधान्य दिलं पाहिजे. तसेच ज्ञान, कला, कौशल्य यास जास्त महत्त्व दिलं पाहिजे. यास जास्त महत्त्व दिलं पाहिजे. तरच देशाचा विकास होतो, देश सुधारतो, प्रगतशील बनतो, विकसित होतो. म्हणून देश परिपक्व, बलवान, सुंदर बनवायचा असेल तर प्रत्येकाचा उद्देश, हेतू हा चांगला असला पाहिजे. योग्य नियोजन असलं पाहिजे. चांगला निर्णय असला पाहिजे. शिक्षणावर जास्तीत जास्त खर्च केला पाहिजे. चांगली सुसंगतपणा पाहिजे. एकता पाहिजे. प्रेम, सत्य, निष्ठा असली पाहिजे. माणुसकी असली पाहिजे. चांगल्या गुणाची सांगड घातली पाहिजे. तरच देश पुढे जाईल, सुंदर होईल, चांगला होईल, दर्जेदार होईल. त्या देशाची संस्कृती, त्या संस्कृतीचे विचार याप्रमाणे वागलं पाहिजे. म्हणून चांगला दृष्टिकोन असणे आवश्यक आहे. देशाबद्दल प्रेम असणे आवश्यक आहे. देशाबद्दल अभिमान असणे आवश्यक आहे. तर देश पुढे जाईल, प्रगतशील होईल. आपण अशी प्रस्तावना पाहिली. आता आपण पुढच्या भागामध्ये एका मुद्द्याद्वारे देश का ढासळतो, देश का बेचिराख होतो हे आपण पाहणार आहोत. देश ढासळण्याची आता आपण थोडक्यात माहिती पाहिली. कारण जर नियोजन योग्य नसेल, निर्णय चांगला नसेल, देशाविषयी उद्देश चांगला नसेल, एकता नसेल, निष्ठा नसेल, अभिमान नसेल, चांगला सुंदर विचार नसेल, जिल्हा परिषद शाळांना प्राधान्य नसेल, शिक्षणावर जास्त खर्च नसेल, देशाबद्दल अभिमान नसेल, प्रेम नसेल, निष्ठा नसेल, स्वच्छता नसेल, चांगले गुणधर्म नसतील, चांगली गुणवत्ता नसेल, कलाकौशल्य यास महत्त्व नसेल, या सर्व कारणामुळे देश ढासळतो. या सर्व गोष्टीमुळे देश ढासळतो, बेचिराख होतो. म्हणून देशाविषयी जागृत झालं पाहिजे. देशाविषयी स्वाभिमानपणा जागृत झाला पाहिजे. देशाविषयी उद्देश चांगला असला पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.